कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. ते दुःखी भय आणि वार नाही शिकारिते. ते दुःखी भय आणि वार नाही शिकारिते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान. त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागरमध्ये मी स्मिता लमोवेल माने आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आजच्या मननाचा विषय आहे दूध वा जड अन्न. आजचा शास्त्रभाग आहे स्तोत्रसंहिता 119, 145 ते 160 वचन. आणि आजचे विशेष वचन आहे तुझ्या वचनाचे चिंतन करावयाला रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. स्तोत्रसंहिता 119, 148 वचन. पवित्र शास्त्र हे दूध व जड अन्न असे दोन्ही आहे. विश्वासणाऱ्यांना सुरुवातीस हे दूध आहे आणि जे प्रौढ व परिपक्व झालेले आहेत त्यांना ते जड अन्न आहे. इब्रिकरास पत्र याचा 5वा अध्याय 12 ते 14 वचन. दूध पिण्याला जितका वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेळ जड अन्न घेणाऱ्यांना लागतो. ज्यावेळी आपण ख्रिस्ती जीवनात वाढतो त्यावेळी पवित्र शास्त्राचे मनन व चिंतन करण्याकरता जास्त वेळ दिला पाहिजे. वाचन करत असताना पवित्र शास्त्रातील अनेक अवघड प्रश्न व समस्या जाणवतील. पवित्र शास्त्राचा शब्दकोश बायबल डिक्शनरीज आपल्याला प्रत्येक पुस्तकातील संस्कृतीची पार्श्वभूमी समजावून सांगेल. पवित्र शास्त्राचे भाषांतरकार वचनाच्या थोड्याशा भागाचे भाषांतर करण्यास किती वेळ घेतात हे जर आम्हाला समजले तर पवित्र शास्त्राचे चिंतन हा जादा अभ्यासविषयक कार्यक्रम आहे असे आपण मानणार नाही. हे आपले सुदैव आहे की पवित्र शास्त्र हे आपापल्या मातृभाषेत उपलब्ध असून कितीतरी भाषात भाषांतर झाले आहे. तरीसुद्धा अजून 1000 बोलीभाषा आहेत ज्यात पवित्र शास्त्राचे एकही वचन भाषांतरित केलेले नाही. ही पिढी निश्चितच फारच आशीर्वादित पिढी आहे की ज्यांच्याकरता पुष्कळ शब्दकोश आणि पवित्र शास्त्राचे संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. मी महाविद्यालयात विद्यार्थी असताना 1962 ते 1970 मी एकही पवित्र शास्त्र अभ्यासविषयी ग्रंथ विकत घेऊ शकलो नाही. त्यासाठी मी कितीतरी माझ्या प्रार्थना सहभागीदारांबरोबर केल्या. परमेश्वराने माझी ही इच्छा 1970 साली पूर्ण केली, ज्यावेळी मी लिलियनबरोबर वाङ्निश्चयाने बद्ध झालो. माझ्या सासऱ्याने डेकचा पवित्र शास्त्र संदर्भ ग्रंथ भेट दिला. फिनिस जेनिंग डेक यांना 43 वर्षातील जवळजवळ 1,00,000 तास हा संदर्भ ग्रंथ तयार करण्याकरता खर्च करावे लागले. मी आज मोठ्या सन्मानाने
डझनावारी पवित्र शास्त्र अभ्यासविषयक ग्रंथ हाताळत असतो. हे ग्रंथ तयार करण्याकरता किती वेळ व त्रास सहन करावा लागला असेल याची मला जाणीव आहे. अशा प्रकारचे शब्दकोश संदर्भ ग्रंथ घेणे व अभ्यासणे फार चांगले. पवित्र शास्त्राच्या नवीन आवृत्ती, ज्यांना हिब्रू ग्रीक भाषा येत नाही, अशा आम्हाकरिता फारच महत्त्वपूर्ण अशा आहेत. कोणतेही भाषांतर परिपूर्ण किंवा संपूर्ण चुकीचे नसते. प्रत्येक भाषांतरामध्ये काही वैशिष्ट्ये व दोष असतात. एखाद्या संदर्भ ग्रंथामुळे भावनिकरित्या दबून दुसऱ्या अनुवादाकडे वळू नका. रोजचे तुमचे पवित्र शास्त्र वाचन करीत असताना दुसऱ्या 1-2 आवृत्तीतून वाचन करण्यास वेळ काढा. त्यातून मिळणारा रोजचा ताजा अभिषेक व ज्ञान यामुळे तुम्हास चित्तथरारक अनुभव येईल. जे दररोज किंग जेम्स आवृत्तीतून वाचन करतात ते दुसऱ्या भाषांतराच्या विरुद्ध असतात. पण लक्षात ठेवा, ही आवृत्ती काही पवित्र शास्त्राचे इंग्रजीतील पहिले भाषांतर नाही, परंतु अनेक डझनावार आवृत्तींची उजळणी आहे. अनेक भारतीय बोलीभाषांच्या प्रतिसुद्धा सुयोग्य आहेत आणि त्यांचे देखील लोक स्वागतच करतात. रविवार दुपारची वामकुक्षी बाजूला सारून पवित्र शास्त्र अभ्यासविषयक साधनांच्याद्वारे वचनांचा कसून अभ्यास करा. प्रयत्न करून पहा. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, देवबापा, आजच्या दिवसाबद्दल आणि ह्या दिलेल्या वेळेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. होय प्रभू, तू आम्हाला तुझं पवित्र शास्त्र दिलेलं आहेस, तुझं वचन दिलेलं आहेस. आम्हाला ते मार्गदर्शक आहे आणि हे तुझं वचन समजून घेण्यासाठी, मनन चिंतन करण्यासाठी देवबापा आम्ही जास्तीत जास्त वेळ द्यावा आणि ह्या वचनातून आम्ही आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा, यासाठी तू आम्हा सर्वांचा सहाय्य करता हो. ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावाने मागते, म्हणून ऐक बापा. आमेन.